वाटलं तर आम्ही मीटर बदलू. तुमची काय म्हटलं याच्यावर जबरदस्ती आम्हाला. तो म्हणे नाही आम्ही मालक आहे म्हणे त्या मीटरचे. आम्हाला वाटलं आम्ही बदलू, आम्हाला नाही वाटलं आम्ही नाही बदलणार. कोण म्हणतात? एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बोलतो मला. मी त्यांना मांडी ठोकून सांगितलं, म्हणलं आम्ही ग्राहक आहे, आमचा अधिकार आहे चेंज करायचं का नाही चेंज करायचं आम्ही सांगू, तुम्ही कोण येऊन परस्पर बदलणार आहे. त्यांनी पण मांडी ठोकली सर, आम्ही बदलणारच. जसं तो जो चोर आरटीओ सापडला होता ना आपल्याला, त्याला म्हटलं 14 एप्रिलला देवेंद्र फडणवीसनी पेठ बोरगाव सारख्या ज्या बेकायदा बॉर्डर्स आहेत त्या बंद करायला लावल्या म्हणलं 14 एप्रिलला. आणि मी तिथं केव्हा गेलो होतो? 1-2 एप्रिलला गेलो असं. तर आरटीओनी मांडी ठोकली होती, म्हणे फडणवीस राव नाही तर मोदी राव ते हरणार म्हणे, बेकायदा बॉर्डर चालूच राहणार, आरटीओ जिंकणार, तुमचा मुख्यमंत्री हरणार. पण मी म्हटलं सर मी हे शिकलोय, नागरिक शास्त्र शिकलोय, म्हटलं माझा मुख्यमंत्र्याला थांबायला जी गोळी लागते ती गोळी ते देणार ना. पण माझं नागरिक शास्त्र काय सांगतं? मुख्यमंत्री मोठा का नाशिक आणि 5 जिल्ह्याचा आरटीओ मोठा? मुख्यमंत्री मोठा ना. मी नागरिक म्हणून कोणाची बाजू घेईल? मुख्यमंत्रीचीच बाजू घेईल ना. पण सर जेव्हा रिझल्ट आला 14 एप्रिलची, 15 एप्रिल आली, पाहिली मी बॉर्डर चालू आहे का बंद आहे. बॉर्डर चालू होती काका, आणि त्याही दिवशी 40 लाख रुपयाची लूट झालेली होती वाहनधारकांची. आणि मी खूप दुःखी झालो त्या दिवशी की माझा मुख्यमंत्री हरला आणि माझा लुटारू चोर दरोडेखोर डाकू असा आरटीओ तो जिंकला. तसंच या स्मार्ट पण त्यांनी विधिमंडळात सांगितलंय हे कंपल्सरी नाही असं. कोणी मुख्यमंत्री माणसासाठी नाही. त्यांचे व्हिडिओ क्लिप आहे आपल्याकडे. हो ऐका विधिमंडळात कोण बोललो होता? कोणता आमदार बोलला होता? स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब बोलले होते काय की हे नेरेटिव्ह पसरवताय विरोधक, तसं नाहीये. स्मार्ट मीटर हे कंपल्सरी नाही आणि ग्राहकांना बसवायचंच नाही. ते कुठे त्यांनी इंडस्ट्रियल झोन मध्ये सांगितलं होतं. पण इंडस्ट्रीला सुद्धा आता लुटायला द्यायचं कसं? इंडस्ट्रीचा तुमचा रेट आहे ना 10 पट असतो इंडस्ट्रीचा रेट तुमच्यापेक्षा. मग त्या इंडस्ट्रीला लिस्टनी काय नंग व्हायचं काय? सर शेवटी तुमचा चष्मा ज्या इंडस्ट्रीत बनतो त्याला जर 10 पट बिल यायला लागलं तर तो तुमचा चष्मा 200 रुपये 2000 असेल तर येईल ना सर. तो बी काही वेळेला आकडे ते चालतात म्हणे. आता इथे 40गाव मध्ये पण असे आमच्यापर्यंत चर्चा आल्या, पण ते एकदम सुनसान आहे. आम्हाला सिक्युरिटी पण नाही. आम्हाला लोकांनी सांगितलं सरळ चालतंय MSEBचं तिथे लूट होते. इंडस्ट्रियल झोन वाले ते मीटर मध्ये काही उमेदवार डायरेक्ट असं करतात. अशा गोष्टी होत असतील तर ते चेक केल्या पाहिजे. आणि बोलायची ही गोष्ट आहे, जर काका या मीटर पासून फायदा राहिला असता तर आपल्यासारखे लोक लाईन मध्ये राहिले असते, उड्या पडल्या असत्या, आपला नंबर लागला नसता. मोठ्या मोठ्यांचे नंबर लागले असते फोनवर काम करणाऱ्यांचे. आणि मग आपण काय केलं?